गोष्ट सेवालालची. एका आटपाट नगरात लोकसेवा नावाची एक सेवाभावी संस्था असते. तिथं लोकांना कमी किमतीत धान्य आणि अन्य काही सामान दिलं जायचं. या संस्थेच्या कामकाज पाहण्यासाठी काही सभासद नेमलेले असतात. त्यांनी संस्थेचा रोजचा कारभार पाहण्यासाठी मनीलाल नावाच्या व्यक्तीची निवड केलेली असते. पण मनीलाल एकदम लोभी माणूस असतो. तो व्यवहारात अनेक गैरप्रकार करून पैसा खात असतो आणि त्याबद्दल त्याला काहीच गैर वाटत नसतं. अशीच 4 वर्ष जातात आणि संस्थेचा इतर सदस्यांच्या ते लक्षात येतं. पण सबळ पुरावे नसल्याने आणि गावात मनीलालची वट असल्याने ते काही बोलत नाहीत. शेवटी त्या जागी कोणा दुसऱ्याला नेमण्याचा निर्णय घेतात आणि त्यांच्या नजरेत सेवालाल नावाच्या प्रामाणिक तरुण पडतो. ते सेवालालला संस्थेचं कामकाज पाहण्याची विनंती करतात. सेवालालचा स्वतःचा व्यवसाय असतो पण त्याला घर चालवण्यासाठी नोकरीचीही आवश्यकता असते. तो या नोकरीचा स्वीकार करतो. जवळची असल्याने थोडा वेळ तो तिथे काम करून त्याचा उद्योगधंदाही करेल असं त्याला वाटतं. कमिटीवरील सदस्यसुद्धा त्याला तसा विश्वास देतात. सेवालाल तिथे नियमितपणे जाऊ लागतो. प्रामाणिकपणे काम करतो. हळूहळू त्याच्या लक्षात येतं इथे खूप राजकारण चालतं आणि कमी पगारात त्याला खूप कामं दिली जातं. तरीही तो सारी कामं करत असे. एवढं करूनही चुन्नीलाल नावाचा कमिटीचा सदस्य सतत त्याला हैराण करी. त्याच्यावर अविश्वास दाखवी. सेवालालला कामच काही वाटत नसे पण त्याच्या प्रामाणिकपणाची कदर होत नाही याचं वाईट वाटे. ज्या मनीलालने अनेक गैरव्यवहार केलेत त्याला कोणी काही बोलत नाही. पण म्हणतात ना, प्रामाणिकपणाची कदर देवाला असते आणि सेवालालकडे चांगल्या नोकरीची संधी चालून येते जिथं गेल्यामुळे त्याला त्या अनुभवाचा फायदा पुढील आयुष्यासाठी होईल. सेवालालचा अगोदरचा पगार चुन्नीलाल काही ना काही कारण देत अडकवतो. सेवालालला आता घर चालवणं मुश्किल होतं. एक दिवस चुन्नीलाल रस्त्यावरून चालत असता अडखळून जोरात पडतो आणि दगडावर आपटतो. त्या रात्री त्याला स्वप्न पडतं की सेवालाल त्याला हसत म्हणतो, "बघ, माझ्या प्रामाणिकपणाची कदर केली नाहीस, त्याची तुला शिक्षा मिळाली." चुन्नीलाल दचकून जागा होतो. तो दुसऱ्याच दिवशी सेवालालला बोलावून त्याचा पगार देतो. म्हणूनच परिस्थिती कितीही वाईट आली तरी प्रामाणिकपणा सोडू नये.